नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बुधवारी विमान दुर्घटनेत सकाळी दुःखद असं निधन झालं. येळेवर येणारे दादा आपल्या सगळ्यामधून येळेच्या अगोदर निघून गेले. सगळा देश हळहळला. सगळा देश महाराष्ट्र दुःखात बुडाला. दादा हे संवेदनशील, कर्तृत्ववान, दिलेला शब्द पाळणारे, त्यांचा शब्द म्हणजे एक सही, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे, परखडपणे बोलणारे, डायरेक्ट कार्यकर्त्याचं काम करून देणारे, कार्यकर्त्याच्या मनात जागा निर्माण करणारे, अधिकाऱ्याला डायरेक्ट फोनवर बोलून कार्यकर्त्याचं काम करून देणारे, असं एक आगळं व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलं. दादा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मराठवाडा अध्यक्षपद दिलं, प्रदेश उपाध्यक्ष पद दिलं. परतूरच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये स्टेजवर मी दादासोबत बसलो असताना दादाला मी पक्षात आल्यापासूनची माझी सगळी कामगिरी सांगितली, माझी वैयक्तिक सगळं माहिती सांगितली. दादाने ऐकून घेतली व ते भारावून गेले आणि त्यांनी लगेच PAला बोलून घेतलं व माझा नंबर सेव्ह करायला सांगितला. माझा फोन आला तर माझ्याकडे येत जा, उठलत जा असं सांगितलं. त्यानंतर दुर्घटनेच्या एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी 3 वाजता मी आणि भाजप नेते औदुंबर बागळे साहेब दादांना भेटण्याकरता मंत्रालयात गेलो असता दादा खूप घाईगडबडीत होते. आम्ही कॅबिनमध्ये गेलो, खूप गर्दी होती, दादा निघण्याच्या तयारीत होते. तरी पण दादाने मला दुरूनच आवाज दिला, जवळ बोलवलं, हाताला धरला, गळ्यात हात घातला व माझ्यासोबत एक फोटो घेण्यास सांगितलं. व मी एक पत्र लिहिलं होतं, ते पत्र मी दादाकडे दिलं. त्यांनी लगेच ते PAकडे दिलं, हे यादीत घे, काम करून दे असं सांगितलं. असा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा नेता पुन्हा होणे शक्य नाही. दादांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या किसान सभेच्या सगळं मराठवाडा प्रदेशच्या कार्यकर्त्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.